अधिक वेळ न दवडता मी विश्वास नांगरे पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. विश्वास नांगरे पाटील सर. लोकसत्ताचे मुख्य संपादक, ज्येष्ठ अर्थतज्ञ, ओळ आहे इंग्रजीमध्ये. मोर यू स्वेट इन द टाइम ऑफ पीस, लेस यू ब्लीड इन द टाइम ऑफ वॉर. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यातल्या शांततेच्या काळामध्ये अतिशय महत्वाच्या फेजमध्ये तुम्ही आहात. आणि दुसरं तत्व, आर्ट ऑफ वॉर, इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी लिहिलेलं युद्धनीतीचं पुस्तक आहे. समजून लिहिलेलं ते पुस्तक आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी, यू नीड नॉट fear about the result of 100 battles. If you know yourself and if you do not know about your enemy, for every victory gained, you will suffer one defeat. If you neither know yourself nor your enemy, you will suffer, you will succumb in every battle, in every war. जर तुम्ही स्वतःला ओळखत असाल आणि शत्रूला ओळखत असाल तर 100% तुमचा विजय आहे. जर दोन्हीपैकी एकाला ओळखत असाल तर 100% एका यशानंतर दुसरं अपयश येत असतं. आणि जर तुम्हाला स्वतःची ओळख नसेल आणि शत्रूलाही ओळखत नसाल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही सपशेल मार खाणार आहात हे निश्चित आहे. मला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी स्वतःची ओळख करून घेतलेली असेल. स्वतःच्या स्वॉट प्रिन्सिपल प्रमाणे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, स्वतःचं विश्लेषण, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण तुम्ही करून घेतलेलं असेल. या परीक्षा पद्धतीविषयी तुमची ओळख बऱ्याच जणांची झालेली पण असेल. कारण या ठिकाणी मला वाटतं अर्ज लिहून 30 रुपये भरून प्रत्येक जण आलेले आहात आणि थोडं सिरियस नेचरची मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे. त्यात मला आता कॉलेजची मुलं सुद्धा भेटली आणि काही ॲस्पायरंट्स आत्ता परीक्षेच्या ग्राउंडवरती आहेत. असे कुणाच्या समोर 1 वर्ष आहे, कुणाच्या समोर 3 वर्ष आहेत, कुणाच्या समोर पंचवार्षिक योजना आहे. त्यामुळे हौशे, नवशे, गवशे या तिन्ही प्रकारचे जे उमेदवार आहेत त्यांना यूपीएससी डिक्लेअर्ड व्हायचं आहे का फ्रेंड्स डिक्लेअर्ड व्हायचं आहे का सेल्फ डिक्लेअर्ड व्हायचं आहे याचा निर्णय घेण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. मी कुबेर सरांना म्हटलं की सर मी परीक्षा देऊन 17 वर्ष झालेली आहेत, मी आता DIG झालेलो आहे. आता सचिन सारख्या तरुणांची तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. कारण परीक्षेचा पॅटर्न या 17 वर्षामध्ये अनेक फेजेसमधून गेलेला आहे, बदललेला आहे. फार तर माझे अनुभव काही मोटिवेशनल शब्द सांगू शकेल, पण सरांनी आग्रह धरला की मी आलंच पाहिजे. आज राष्ट्रपतींचा बंदोबस्त आहे, त्यामुळे तुमच्याशी संवाद साधून मला तिकडे बंदोबस्तासाठी जायचं आहे. मात्र मला आठवतं 1996चं वर्ष, ज्या वर्षी मी साधारण 17 परीक्षा, कारण त्यावेळेला PSI आणि STIच्या परीक्षा वेगवेगळ्या झालेल्या होत्या. आय वॉज 23. 23व्या वर्षी मी या 17 परीक्षा नॉनस्टॉप पास होत गेलो आणि UPSCतनं IPS मध्ये सिलेक्शन झालं. MPSC मधनं डेप्टी कलेक्टर झालो. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर सुद्धा मी दुसरा होतो महाराष्ट्रामध्ये.
म्हणजे PSI पूर्व मुख्य परीक्षा द्यायला वेगवेगळी परीक्षा झालेली होती, त्यामुळे पूर्व मुख्य परीक्षा पास झालेलो आणि फिजिकलसाठी मला कॉल आलेला होता आणि अभ्यासानं थकून एवढा गेलेलो होतो की 400 मीटर त्यावेळेला रनिंग करायचं असतं आणि तिसरा राऊंड मारल्यानंतर मी थकून गेलो. चौथ्या राऊंडला मी चालत चालत कंप्लीट केलं, त्यामुळे मला 100च्या पेक्षा कमी मार्क पडले. मला आठवते चौथ्या राऊंडच्या वेळेला एक आमच्या गावाकडचा एक सब इन्स्पेक्टर आहे कांबळे नावाचे, ते आले आणि मला खूप शिव्या घातल्या. अरे आयुष्यात अशी संधी मिळत नसते, फौजदार झाला असतास, एक राऊंड जरी जोरात मारला असतास. तर मी त्यावेळेला कॉन्फिडन्सनी, कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स असेल, त्यांना मी सांगितलेलं होतं की मी पुढच्या वर्षी IPS होणार आहे आणि तुम्हाला सल्यूट मारायला लागणार आहे. ते माझ्या सुदैवानं सत्यात उतरलं. पण हा जो प्रवास आहे 1973 पासून ते 1996 पर्यंतचा, तो अनेक चढ उतारांचा, अनेक कडू गोड आठवणींचा, संघर्षाचा असा तो प्रवास आहे. कारण मी एका छोट्या खेड्यातला आहे. सांगलीपासून 100 किलोमीटरवरती माझं गाव आहे, डोंगरात वसलेलं. मी 7वीला माझ्या तालुक्याच्या गावी आलो. रोज अपडाऊन करायला लागायचं, बराच वेळ जायचा. आणि 10वीतलं 1988 साली माझ्या आयुष्यातलं क्रांतिकारी वर्ष आलं. 10वीला मी माझ्या शिक्षकाच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्यांनी मला एक सवय लावली जी माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे अजून सुद्धा मी 400 मीटरला थकलो, पण मी दर रविवारी आता 21 किलोमीटर म्हणजे नरिमन पॉइंट ते वरळी आणि वरळीपासून नरिमन पॉइंट 2 तासामध्ये धावत असतो. आयुष्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन ध्येय, म्हणजे माझ्या आयुष्यात मी 150 ध्येय ठरवलेली आहेत. मला जगामधले कुठली प्रदेश बघायचे आहेत, माझ्या फिजिकल कॅपेबिलिटीज, माझ्या मेंटल कॅपेबिलिटीज, मला कुठली पुस्तकं वाचायची आहेत, हे सगळं मी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. आणि मी माझी उंची वाढवण्याचा रोज प्रयत्न करत असतो. उंची म्हणजे फिजिकल उंची वाढवणं. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की हा ट्रॅक जो आहे हा एक प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होता. मीच नाही, मी IPS मध्ये सिलेक्ट झालो. माझ्यावर माझा चुलत भाऊ आनंद पाटील IAS मध्ये सिलेक्ट झाला. ज्यावेळेला 1997च्या रिझल्टमध्ये मुंबईमधला एकही मुलगा फायनल लिस्टमध्ये नव्हता, त्यावेळेला आम्ही छोट्या गावातले 2 जण फायनल लिस्टमध्ये होतो. तो एक प्लॅन होता, एक ट्रॅप होता. या 3 परीक्षा एकत्र पास होणं, त्याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी ठरवलेली होती, इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल असं म्हणतात. त्या प्लॅनिंगचा एक भाग होता. त्यामुळे हे 1996चं वर्ष मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात यावं, माझ्या आयुष्यात जे आलं ते. कारण त्यासाठी जी स्ट्रॅटेजी होती ती मी शाळा कॉलेजला असताना व्हिज्युअलाइज करत होतो, पाहत होतो. तर 10वीला असताना मला माझ्या शिक्षकांनी जी सवय लावली ती माझ्या UPSCच्या प्रिपरेशनच्या वेळेला खूप महत्वाची. मी ॲव्हरेज होतो, 70-75% मला मार्क मिळायचे. पण 10वीला माझ्या शिक्षकांनी मला 3 वाजता उठायची सवय लावली. थंड पाण्याच्या नळाखाली बसवायचे आणि गावाकडे खूप थंडी, मुंबईसारखी नाही आहे. आणि मी खडबडून असा 3:30 वाजता अभ्यासाला बसायचो. 3:30 ते 8:30 हा ब्रह्ममुहूर्तावर जो अभ्यास मी करायचो, त्या 5 तासामध्ये माझ्या मेंदूत इतकं चांगलं जायला लागलं की 1988ला 88% मार्क मिळवून मी पहिला आलो तालुक्यामध्ये. आणि ती माझ्या आयुष्याची एक कलाटणी होती की स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जागृत झाला. मग त्यावेळेला सगळ्यांना जसं वाटत तसं मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. PCM ग्रुप ठेवला, कारण इंजिनियर व्हायचं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं डोक्यामध्ये होतं. पण 12वीला दुसरी क्रांतिकारी घटना माझ्या आयुष्यातली घडली, ती म्हणजे भूषण गगराणी, कोल्हापूरचे. ते IAS मध्ये भारतात 3रे आले. मराठी साहित्य आणि मराठी माध्यमातून त्यांनी परीक्षा दिलेली होती. हे आमच्यासारख्या खेड्यातल्या मुलांसाठी, ज्यांचं इंग्रजी जेमतेम आहे, त्यांच्यासाठी नवीन होतं. आणि त्यावेळेला चुळबुळ सुरू झाली, एक ठिणगी पेटली. आणि 12वीला असताना मी, आनंद, दोघांनीही आम्ही असं काहीतरी करायचा असा निर्णय घेतला. काही माहित नव्हतं स्पर्धा परीक्षेविषयी. इनफॅक्ट मी आता मिस्टर जॉर्ज आणि गिरीश कुबर साहेबांशी बोलत होतो, त्याला मी सांगितलं की यावेळेला IITचे इंजिनियर्स, आमच्या बॅचमध्ये 30 IITचे इंजिनियर्स होते आणि सगळे मिळून 65 ते 70% इंजिनियर्स होते. डॉक्टर पण 5 ते 6 आमच्या बॅचमध्ये आहेत.
सीए चार्टर्ड अकाउंटंट्स 3 होते, म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सचे आम्ही खूप मोजके कॅन्डिडेट्स होतो. पण 12वीला असताना हे माहित नव्हतं, म्हणजे ते मग भूषण गगरांनी केलं किंवा अश्विनी कुलकर्णींनी केलं तसं मग आम्ही पण आर्ट्स किंवा कॉमर्स करायचं असं समजून 12वीचा रिझल्ट लागला. 91% पीसीएम ग्रुपला मिळाले. इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल पाहिजे होतं, पण ते 95 किंवा 94ला क्लोज झालेले होते दोन्ही. मग इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, सिव्हिल अशा अनेक इंजिनिअरिंगच्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन मिळत असताना वयाच्या 16व्या वर्षी आय डोंट नो का निर्णय घेतला, पण आर्ट्सला जॉईन झालो. हा सुइसायडल निर्णय होता, आत्मघातकी निर्णय होता करिअरच्या दृष्टीनं. कारण सिलेक्शन झालं तर चांगलं आहे, IAS IPS होईल, पण नाही झालं तर एकतर शेती करावी लागेल किंवा कारकुनाची किंवा कुठल्या तरी सरकारी बँकेत किंवा कारखान्यामध्ये कारकुनाची नोकरी करावी लागेल, अशीच परिस्थिती ग्रामीण भागातली बॅकग्राऊंड असल्यामुळं. तर त्याला निर्णय घेतला. हा जिद्दीचा निर्णय होता, एक स्वप्न पाहून निर्णय घेतलेला होता. आणि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती समोर होती. आणि मग तो प्लॅन आमचा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झाली. मग कॉलेजच्या दिवसामध्ये आपल्याला कोणते ऑप्शनल घ्यायचे आहेत. मग मराठी लिटरेचर घ्यायचं आहे, पण इंग्रजी पण चांगलं पाहिजे, पण इंग्लिश लिटरेचर घेतलं, ज्यातनं दोन्ही माझे उद्दिष्ट सफल झाले. हिस्ट्री दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला. हे दोन्ही विषय मी माझ्या UPSCच्या तयारीच्या समोर ठेवून घेतलेले होते. आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये NCC मध्ये C सर्टिफिकेट मिळवायचं आहे, NSSचे चांगले कॅम्प्स अटेंड करायचे आहेत. गावाकडे काहीतरी, कारण अभ्यासापेक्षा फील्डवरती खूप जास्त होतो, गावाकडे काहीतरी रचनात्मक करायचं असते. 60,000चा निधी शिल्लक राहिला. त्या निधी बरोबर आमच्या गावचे आमदार आणि आता विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांना ती संकल्पना खूप आवडली की आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या लागणारी लायब्ररी सुरू करायची आहे, अभ्यासिका सुरू करायची आहे. आणि त्यावेळेला 1992 साली त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतनं आम्हाला 1 लाख रुपये मिळवून दिले. हे 1,50,000 म्हणजे वाघिणीचं दूध आम्हाला मिळालं. आम्ही यातल्या 50,000 एक छोटीशी इमारत बांधली गावामध्ये आणि 1 लाखाची पुस्तकं घेतली, सगळ्या प्रकारची. त्यावेळेला मग आम्ही NCERTची पुस्तकं, तर हनुमान जसं ते संजीवनी शोधण्यासाठी पूर्ण डोंगर घेऊन जातो, सगळी NCERTची पुस्तकं आम्ही घेऊन गेलेलो होतो. एवढे पैसे मिळाले, एवढे अभ्यासासाठी, सगळ्या बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, PSI STI पासून ते सगळ्या प्रकारच्या परीक्षांची पुस्तकं वेगवेगळ्या सेटमध्ये आम्ही घेतली आणि ही लायब्ररी सुरू केली. त्यामुळे पुस्तकांची संजीवनी आम्हाला मिळाली. आणि मग या शाळेच्या कॉलेजच्या दिवसामध्ये प्रिपरेशन आमची खऱ्या अर्थानं सुरू झाली. BAचा रिझल्ट लागला, गोल्ड मेडल मिळालं, चांगले मार्क्स मिळाले. पण BA हिस्ट्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर खरं स्वरूप कळालं मुंबईमध्ये आल्यानंतर, इथल्या विस्तीर्ण प्रदेशात. कारण तिथं खूप मंडूक वृत्ती, आपणच वासरात लंगडी गाय शहाणी अशा पद्धतीचं वाटायचं. पण मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घेतलं, जगन्नाथ शंकर सेठ हॉलला, म्हणजे ते युनिव्हर्सिटी हॉस्टेलला B रोड, तिथं ऍडमिशन मिळाली. आणि मग खरं स्वरूप कळायला लागलं. कारण UPSCची तयारी करताना मग ते अग्निहोत्रींचं इंग्रजीमधलं पुस्तक वाचायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली, VK अग्निहोत्रींचं. तर पहिल्या पानावरच जवळजवळ 20 शब्द अडकले. ते इंग्रजीतले शब्द अडकलेले, तिथंच डिक्शनरी स्वतःची बनवायला सुरुवात केली. मी परवा जगन्नाथ शंकर सेठ हॉलला, त्या हॉस्टेल डेला चीफ गेस्ट म्हणून गेलेलो होतो. मला सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मला आठवलं की मी 20 रुपयाच्या वर कधी जेवणाची थाळी अफोर्ड करू शकत असलो तरी ते गिल्टी वाटायचं की 20 रुपयाच्या वरचं जेवण आपण कसं खरेदी करायचं. आई वडील आपल्याला शेतकरी कुटुंबातला आहोत, खूप कष्टानं आपल्याला पैसे दर महिन्याला पाठवतात. माझ्या वडिलांचा खूप रोल आहे. माझे वडील 4थी शिकलेले आहेत, पण मला आठवत आहे म्हणजे दर महिन्याला ते एक साधं मोडकं तोडकं पत्र लिहायचे, विच वॉज व्हेरी मोटिव्हेटिंग. म्हणजे मी आई वडिलांसाठी का अभ्यास करायचा. मी आता परवा त्यांची 75 साजरी केली, पैलवान गडी. आणि म्हणजे बरगड्या एकदा ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या तुटल्या होत्या, पण कुठं डॉक्टरकडे जायचं नाही म्हटले. ते तो पाया आणि अंडी खाऊन त्यांच्या बरगड्या आपोआप रिपेअर झाल्या या वयामध्ये. ते मला दर 15 दिवसाला महिन्याला पत्र लिहायचे, मोडकं तोडकं. म्हणजे त्यांची सही सुद्धा मोडीमध्ये, मराठीत नाही मोडीमध्ये, आणि मोडक्या तोडक्या मराठीत लिहायचं. तर पत्राच्या शेवटी त्यांचं एक वाक्य असायचं,
मला भावड्या म्हणतात प्रेमानं गावाकडं, विश्वासच्या ऐवजी भावड्या. भावड्या, तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला जिवंतपणी पाहायचं आहे. मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, ते शिव खेरापासून ते 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल वगैरे वगैरे, पण मला याच्यापेक्षा मोटिवेटिंग वाक्य माझ्या आयुष्यामध्ये सापडलंच नाही. ते पत्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे हे समोर ठेवलं. ते कॉलेजच्या दिवसामध्ये ते स्वप्न वडिलांचं आपल्याला, कारण ते मला आठवतं मी, कारण ते राजकारणात पण होते, पण अतिशय सत्वशील राजकारणी, गावचे सरपंच होते, नंतर पंचायत समितीचे सभापती झाले. म्हणजे मला ते कुशीत झोपायला घ्यायचे, बलदार, म्हणजे झोपण्यासाठी एखादी रूम मिळेल का याचा शोध घेत होतो. ग्रेटर द स्ट्रगल, ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं यश खूप मोठं असतं. आणि आता सगळी परिस्थिती बदललेली आहे. सिलेक्शन नंतर त्या सर्वंट क्वार्टरच्या ठिकाणी मी जिथं शोधत होतो त्याच ठिकाणी मला 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान 3 बेडरूमचा मरीन ड्राईव्हवरती फ्लॅट सरकारनं दिलेला आहे. ज्या ठिकाणी मी आतमध्ये पाऊल ठेवण्याचं धाडस करत नव्हतो, त्या CCI क्लबचा मी आजीव मेंबर झालेलो आहे. सगळ्या अम्युनिटीज, फॅसिलिटीज मी माझ्या कुटुंबासह तिथं एन्जॉय करत असतो. ज्या ताजमध्ये कधी चहा पिऊ शकेल हे स्वप्न पाहिलं नाही, त्या ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त माझी वाट पाहिली जात होती. हे परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये एका परीक्षा दिल्यानंतर होत असतं. एक परीक्षा, एक वर्ष, एक प्रिपरेशन आणि एक अँबिशन. ती पूर्ण करण्यासाठी तुमचे एफर्ट्स, तुमचं सातत्य, तुमची कष्ट करण्याची तयारी. आणि आयुष्य एकदाच मिळत असतं. जेवढे मदर तेरेसांना दिवस मिळालेले आहेत, जेवढे आईन्स्टाईनला मिळालेले आहेत, जेवढे किरण बेदींना मिळालेले आहेत, तेवढेच आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक तासाचा, प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक आठवड्याचा प्लॅन, महिन्याचा प्लॅन, वर्षाचा प्लॅन हा त्यावेळेला करायची सवय लागली. कारण खूप छान ओळी आहेत, मी इंग्रजीतल्या ओळी आहेत. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 year, ask the student who has failed in the examination. To realize value of 1 month, ask the mother who has given birth to a premature baby. To realize value of 1 week, ask the editor of the weekly magazine or weekly newspaper. To realize value of 1 day, ask the daily wages laborer who has 6 kids to feed at his home. They are waiting for him. हे तुम्हाला चांगलं कळेल. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 hour, आस्क द लव्हर्स हू आर वेटिंग टू मीट. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 minute, आस्क द पर्सन हू हॅज मिस्ड हिज ट्रेन. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 second, आस्क द पर्सन हू हॅज मिस्ड हिज ऍक्सिडेंट. अँड लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 millisecond, आस्क द रनर हू हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स. एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी त्याचं ते गोल्ड मेडल हुकलेलं असतं. त्यामुळं हे टाइम आहे ना, दॅट इज द मेजर थिंग. प्लॅन, स्ट्रॅटेजी, प्रोफेशनल अभ्यास म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. बरोबर लेक्चरला बसायचे. म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाची इंटरनॅशनल क्रिकेटमधली मॅच सुरू असताना घोलकर सर, अतिशय डेडिकेटेड असे प्राध्यापक वर्ग, शहा सर असे मिळाले आणि तिथं खऱ्या अर्थानं जम बसला. पण पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स नापास. इतकं फ्रस्ट्रेशन आलं, कारण एवढा अभ्यास करून, एवढा प्लॅन करून, एवढ्या सिस्टमॅटिकली, आणि फ्रस्ट्रेशन लेवल त्यावेळेला वाढायची. म्हणजे त्या गावी गेलो मी, कारण राहण्याची सोय कुठं होत नव्हती. MAचं ऍडमिशन सोडून दिलेलं होतं, हॉस्टेललाही ऍडमिशन मिळत नव्हती. गावाकडे गेलो, गावाकडची परिस्थिती खालीवर व्हायची, कारण बहिणीचं लग्न नुकतंच झालेलं होतं, कर्ज झालेलं होतं. अशा अनेक ऍडव्हर्स सिच्युएशन्स त्यावेळेला होत्या. मग काहीतरी जॉब बघायचा का काय करायचं. वडिलांनी मग खूप सपोर्ट दिला. म्हणजे वडील माझ्या पाठीमागे नेहमी उभा राहिले. एक खूप छान कविता, म्हणजे माझ्या शिक्षकांनी मला त्या फेजमध्ये, कारण तो एक डाऊनफॉल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तुम्हालाही जे फ्रस्ट्रेशन्स या वयात येतात ते नंतर सर्व्हिसमध्ये पण खूपदा येतात. असं नाही आयुष्य असं सरळ प्लेन किंवा हाईटवरचं नसतं. ते खालीवर नेहमी होत असतं. खाली पडल्यानंतर मात्र जिद्दीनं उसळी मारायची आणि उभा राहायचं, हे आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. फिनिक्स पक्षासारखं
वाढत राहिलं पाहिजे, झेप घेत राहिलं पाहिजे. कार्यक्रमाचं नाव सुद्धा झेप आहे. त्यामुळं एक खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, केस होते करदमलेले, डोळ्यावरती पाणी, क्षणभर हसला नंतर बसला बोलल्यावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, डोळ्यामध्ये आठवणीसाठी पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढाई आहे ना, प्रिपरेशन्स मध्ये तर असतेच, आणि आयुष्याच्याच ज्यावेळेला सक्सेस होऊन तुम्हाला सर्व्हिसमध्ये याल त्यावेळेला हा लढाई, हा संघर्ष, हा जर तुमच्या आयुष्याचा आत्मा असेल तरच ते खूप महत्वाचं आहे. बदल, एक खूप छान प्रार्थना आहे. God grant me the serenity to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. ज्या गोष्टी परमेश्वरा मी बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकत नाहीये आणि ज्या बदलू शकतो या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. शहाणपण खूप महत्वाचं. आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट जिद्दीनं करू शकतो, त्यासाठी मात्र तळमळीनं तयारी करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तयारी कधी करायची आहे? या वेळेत. द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेर स्लेप्ट दे वेर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट. जी काही माणसं मोठी उंची, म्हणजे परीक्षेत यशस्वी म्हणजे काय मोठी उंची नाहीये, पण ही परीक्षा एशियातली वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन मानली जाते, दी टफेस्ट. नंतर वेगवेगळ्या अलाइड सर्व्हिसेस म्हणजे IAS, IPS, IFS या तीनच ऑल इंडिया सर्व्हिसेस नाही आहेत, तर ते फॅक्ट पोस्ट आहेत, पोस्टल सर्व्हिस आहे, ऑडिट अँड अकाउंट्स आहेत, ट्रेड सर्व्हिस आहे. अशा चांगल्या सर्व्हिसेसमध्ये जाण्याची ही जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे एक एक्झामिनेशन दिल्यानंतर. पण एक एक्झामिनेशनच्या पाठीमागचं जे पर्स्पिरेशन आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि परीक्षा म्हणजे फक्त MPSC आता पॅटर्न आहे तो बऱ्याचसा सिलेबस UPSC बरोबर आहे, पण बहुपर्यायी प्रश्न MPSCनं आपल्या मुख्य परीक्षेत ठेवलेले आहेत. मी आता सचिन बरोबर बोलत होतो. अनालिटिकल प्रश्न आणि डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्टिव्ह प्रश्न यांची प्रिपरेशन खूप महत्वाची आहे. का UPSCने 200 मार्कांचा एसे ठेवलेला आहे? कारण तुमचं लॉजिकल रिझनिंग, तुमची डेव्हलपमेंट ऑफ थॉट ही खूप महत्वाची असते. त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या कशा दिसतील यासाठी हा प्रयत्न असतो. आणि ही म्हणजे स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. मी MPSCला पण प्रिलिम्स पास झालो आणि UPSCची प्रिलिम्स पास झालो. प्रिपरेशनला MPSCला वेळच नव्हता कारण UPSCची प्रिलिम्स पास झालोय, पण MPSCला बाबा मराठी लिटरेचरमध्ये चांगला स्कोअर होत नाही. हे ट्रेंड सुद्धा रोजचे बदलणारे असतात, त्याचं तुम्हाला अनालिसिस असलं पाहिजे. 1996ला मला प्रोटेस्टंट आणि कुठले दुसरे ग्रंथ कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स मध्ये त्यातनं हा जो ओरिजिनेशन ऑफ सेक्युलरिझमचा खऱ्या अर्थानं झाला ट्रिटीमध्ये, आणि मग तो सेक्युलरिझम आणि टॉलरन्स या दोन्ही मधला फरक कशा पद्धतीने अनालिसिस केला, भारतासाठी काय लागू आहे, असे कॉमन सेन्स मला जे विमेन स्टेटसवर एक प्रश्न लिहिलेला होता आणि आय गॉट 70% मार्क्स. तिथं डेफिनेशन आणि टेक्निकल गोष्टी या लिहिण्यासाठी नाहीये, तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या उत्तरामध्ये कसं प्रतीत होईल यासाठी तुमचा प्रयत्न असला, प्रेसिव्ह होतील, हा माझ्या समोरचा उद्दिष्ट असायचं. परीक्षक आहे तर मला कंटाळा आला नाही पाहिजे, हा पेपर वाचताना मला कंटाळा आला नाही पाहिजे. मग हा पहिल्यांदा, हा दुसऱ्यांदा, हा तिसऱ्यांदा प्रश्न घ्यायचा. मग पहिल्यांदाच मला जर 60 पैकी 40 मार्क ते देऊ इच्छित असतील तर माझ्या विषयी पॉझिटिव्ह त्यांचा अँगल होईल. उलट्या खोपडीचा असेल तर उलट तपासायला सुरू करू शकतो, पण पहिल्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला 35 मिळाले पाहिजे, तिसऱ्याला 32 मिळाले पाहिजेत. म्हणजे आणि पहिल्यात मग मॅप, चार्ट आणि प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीनं, अक्षर अधिक चांगलं येईल. मग टाइम सुद्धा मला 3 तासाचा स्लॉट 180 मिनिटं आहे, तर 180 मिनिटात पहिला प्रश्न किती मिनिटात सोडवायचा, दुसरा किती मिनिटात, तिसरा किती मिनिटात, त्याचं मायन्यूट कॅल्क्युलेशन हे अभ्यासाच्या वेळेला असायचं. कॉमन सेन्स आणि प्रेझन्स ऑफ माइंड या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. अगेन आय कॉशन, प्रत्येकाला हे लागू होत नाहीये. माझ्या एका मित्राने मी एक एक्सपेरिमेंट केलेला होता. मला कारण इंग्रजी विषयात, माझं इंग्रजी कच्चं असताना इंग्रजीत
एमपीएससीत मी डेप्टी कलेक्टर का झालो शकलो? फक्त इंग्रजी विषयामुळे. कारण मला 100 की 92 मार्क आहेत इंग्रजीला. 92 मार्क म्हणजे एसे जो आहे त्यावेळेला, आता माहित नाही किती मार्कांचा असतो, त्यावेळेला 40 मार्कांचा एसे होता. 40 मार्कांचा एसे जो आहे त्याच्यात तुम्हाला खूप चांगले म्हणजे 40 पैकी 35-36 मार्क पडल्याशिवाय तुम्हाला 92 मार्क मिळू शकणार नाहीत. ग्रामर डेफिनेटली माझं चांगलं होतं. तर मी एसे कसा लिहिला होता, मी कॉलेजला असताना एनसीसीला असताना नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण केलेलं होतं. The strength of the nation lies not in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. However, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is uplifting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. म्हणजे पाठांतर बरं असल्यामुळे ते पाठ केलेलं भाषण जे होतं ते मी जसंच्या तसं नाही, त्याच्यात फिलिंग द ब्लँक्स काही चेंजेस करून तसंच्या तसं लिहिलं. म्हणजे मी कुठला विषय लिहिला होता, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर काय करेल. मग इथं सुरुवात करताना जे भाषण होतं ना, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स अँड हिज माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. तर हा एसे होता तो मी त्यावेळेला सीएसआर कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू मधला तसा पाठ केलेला होता. त्यामुळे त्यातली भाषा आणि ते कॉमन सेन्सनं त्याचं व्यवस्थित ऍप्लिकेशन ऑफ माइंड हे उत्तरात केल्यामुळं हे भाषण दुसऱ्या एका मित्रानं पाठ केलं आणि तसं लिहिण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या अटेम्प्टलाच तो फेल झाला. म्हणजे 100 पैकी 35-40 सुद्धा त्याला मार्क नव्हते. त्यामुळे मी परत सांगतो, प्रत्येकाच्या अभ्यासाच्या आणि 30 सप्टेंबरला तिथं सिक्युरिटी ऑडिट केलेलं होतं. 9 तास त्यातले कोपरा खिडक्या, दरवाजे, फायर एक्झिट्स, तिथल्या स्मोक डिटेक्टर्स, फायर स्प्रिंकलर सिस्टम, त्याची पेरिफेरल सिक्युरिटी, कुठनं घुसायचं, कशा पद्धतीने घुसायचं, सगळ्यात स्ट्रॅटेजिक वल्नरेबल कुठला एरिया आहे, या सगळ्या गोष्टी मला खडानखडा माहित होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जो गनिमी काव्य आहे ना, तो आम्ही रात्रभर वापरला. आणि पहिल्या 10 वाजून 3 मिनिटांनी 9 वाजून 40 मिनिटांनी अतिरेकी घुसलेले होते. 9 वाजून 50 मिनिटांनी मी घुसलो. मुख्य दरवाज्यातनं गेलो नाही, मुख्य दरवाज्यात तर मोठा बॉम्ब प्लांट केलेलो. रिअर गेटनी एंट्री करून क्रिस्टल हॉलच्या बाहेर जिथं लग्न चालू होतं तिथं त्यांच्यावर फायरिंग करू शकलो. आणि नंतर प्रत्येक मजल्यावर आम्ही त्यांना चेस केलं, कारण त्या एरियाची टोपोग्राफी चांगली माहित होती. आपला ऍडव्हान्टेज काय आहे, आपला अधिक, कारण वेपन्स त्यांच्याकडे AK-47, त्यांच्याकडे 6 डबल मॅगझिन्स, त्यांच्याकडे 550 ते 600 गोळ्या AK-47च्या, त्यांच्याकडे 25 ते 30 ग्रेनेड, त्यांच्याकडे एक ऍडिशनल पिस्टल विथ 60 राऊंड, 8 kgचा एक RDXचा बॉम्ब, आणि माझ्याकडे 40 गोळ्या आणि एक पिस्टल. हे ऑड बॅटल होतं, हे शक्य नव्हतं. माझ्या बॉडीगार्डकडे 30 गोळ्याच्या 3 गोळ्या लागल्या 3 वाजताच्या फायरिंगमध्ये. पण त्यासाठी माझ्याकडे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, माझी पोझिशन कशी डॉमिनेटिंग राहील, मी कुठल्या ठिकाणी सीसीटीव्ही रूम मधनं गेलो तर मी कशा पद्धतीने त्यांना पिन डाऊन करू शकेल, ही स्ट्रॅटेजी शांत राहून, सावध राहून त्या ठिकाणी लढाई करणं, हे आमच्या पुढचं ध्येय होतं. त्यामुळे आम्ही ती लढाई व्यवस्थितपणे करू शकलो. मी ठाणे ग्रामीणला SP होतो. विक्रमगडला दरोडा झाला, एका माणसाचा खून केला त्यात, आणि ज्वेलर्सला लुटून ते सगळे पळाले. 18 दरोडेखोर होते. ते झाबुआ मध्य प्रदेशमधनं आलेले दरोडेखोर. ते म्हणजे पळताना असे पायानं दगड मारतात पाठीमाग, इतके डेंजरस दरोडेखोर. आणि जंगलात पण आले. आता सरळ प्लेन मैदानावर आपल्याला चोर सापडत नाही, आता जंगलात पळालेले अशा पद्धतीचे दरोडेखोर पकडणं हे चॅलेंज होतं. पण सुदैवानं मी हायवेवरती होतो आणि साधारण 30 मिनिटांमध्ये 40 ते 50 गाड्या मी चारी बाजूने बोलवल्या. आणि आपल्याला गाववाल्यांना सांगता आलं की बाबा तुम्हाला टोपोग्राफी माहित आहे, तुम्हालाही जंगल माहित आहे, त्या दरोडेखोरांना माहित नाहीये. तुम्ही चारी बाजून 350 ते 400 गाववाले जमा केले आणि 101 पोलीस, अशा एरियानं तो पूर्ण एरिया कोंब केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 नाही 2 नाही 18च्या 18 दरोडेखोर आम्ही पकडले आणि एकाला तो गोळ्या घातल्या. म्हणजे एन्काउंटरमध्ये तो मारला गेला. शासनानं आम्हाला 1 लाखाचं बक्षीस दिलं. त्यासाठी सांगण्याचा उद्देश काय आहे, आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्यातल्या आयुष्यामध्ये स्वर्गीय कारण शोधण्यासाठी, मला माझे आई वडील म्हातारे आहेत, तेही पॅनिकमध्ये दिसतात बऱ्याचदा. माझी बायको माहेरी जात नाही आजकाल, कारण मी 26-11 नंतर तिला वाटतं की कुठेही घुसेल वेळेसारखा, दुसऱ्या कारणासाठी नाही. ती बऱ्याचदा प्रश्न विचारते की तुम्हाला आपली लहान मुलं, माझी मुलगी आता 11 वर्षाची आहे, मुलगा 6 वर्षाचा आहे, लहान मुलं आठवली नाहीत का? कारण मी गेल्या मला फोन फेकून दिला, पत्नीचा फोन कारण त्यावेळेला माझे हात जर थरथरले असते, मी घाबरलो असतो,
आतमध्ये म्हातारी माणसं, महिला, परदेशी नागरिक अडकलेले होते, गोळ्यांचे आवाज येत होते, मुडदे पडत होते. त्यावेळेला मी माझे हात थरथरले असते ना आत घुसलो नसतो तर मी माझ्या नजरेतनं खाली उतरलो असतो. आणि ती सगळ्यात मोठी मला वाटतं माझ्या आयुष्यातली नामुष्की झाली असती. माझ्या नजरेतनं मी खाली उतरता कामा नये. कदाचित मी 2-3 महिन्यानंतर असं जर घाबरलो असतो, लपून बसलो असतो तर आत्महत्या केली असती. आयुष्यामध्ये कुठल्या ठिकाणी आपण राईज व्हायचं आणि अभ्यास तुम्हाला हे राईज होण्यासाठी, तुम्हाला मोठं होण्यासाठी आणि तुमच्यावरती यू आर द फ्युचर ऑफ दिस कंट्री. वी हॅव टू बिल्ड दिस ग्रेट कंट्री इन टू अ मायटी नेशन. माहिती म्हणजे काय आर्मी आणि नेव्हीचं नाही. माहिती इन थॉट, माहिती इन कल्चर, माहिती इन इट्स पीसफुल सर्व्हिस टू ह्युमॅनिटी. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं ही 3 सुंदर क्रियापदं आहेत. आणि आपल्याला समाधान जे मिळतं ते कामातनं मिळत असतं. या समाधानासाठी पैसा, मरातब, प्रतिष्ठा, पद, गाडी, बंगला याच्यासाठी सर्व्हिसमध्ये येऊ नका. या देशाची सेवा करण्यासाठी सर्व्हिसमध्ये या, अशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही विनंती आहे. डॉक्टर भूषण देशमुख जे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर या मुंबईच्या संस्थेत फॅकल्टी म्हणून आहेत. UPSC विषयक मार्गदर्शन करतात आणि यशोदा पुणे येथेही ते UPSC MPSC संदर्भात मार्गदर्शन करतात. मी सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. 2 दमदार वक्ते आत्ताच बोलून गेलेत, त्यामुळे माझ्याकडे आव्हान मोठं आहे असं मला वाटतं. म्हणजे सर्वप्रथम झेप लोकसत्ता माझे विद्यार्थी सचिन आणि तुम्ही सर्वांचे स्वागत. म्हणजे हे जे आजचं सत्र आहे स्पर्धा परीक्षेविषयी, त्याविषयी बोलण्याचं मला जी संधी मिळाली आहे त्यात मी माझे काही मुद्दे मांडू इच्छितो. म्हणजे सर्वप्रथम मला असं वाटलं की लोकसत्ताने मुंबईमध्ये असा कार्यक्रम करावा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे याचं कारण जसं विश्वास सर म्हणाले की त्यांना गावात असून ते पास झाले आणि मुंबईत मुलं पास झाले नाहीत 17 वर्षापूर्वी, तर यात काही नवीन नाही आहे. मुंबईत बऱ्याच वेळा काय होतं की दिव्याखाली अंधार तसं होतं. म्हणजे की मुंबईत सियाक आहे, मुंबई म्हणजे मुंबई खूप मोठं शहर आहे, पण स्पर्धा परीक्षेविषयी एवढी जाणीव नाही आहे जितकी गावात असते. एखाद्या जितक्या गावातल्या लोकांना असं एकत्रित ध्येय असतं की आपण स्पर्धा परीक्षा पास करून काहीतरी करायचं आहे, तसं मुंबईतल्या लोकांना तेवढं स्वप्न नसतं किंवा तसं त्यांना बघितच नसतं की आपल्याला असं काहीतरी बनायचं आहे. म्हणजे असं का होतं याची अनेक कारण आहेत. एक कारण म्हणजे जॉब खूप लवकर मिळतात, हे खरं आहेच. दुसरं की गावातल्या लोकांना जसं अधिकारी दिसतात आणि ते एक क्रेज असते, म्हणजे तशी दुर्दैवाने मुंबईतल्या मुलांना ती क्रेज कधी नसते म्हणजे कदाचित. तर त्या दृष्टीने म्हणजे असं मला अनेक वर्षाचा अनुभव आहे की मुंबईतनं अगदी दुर्मिळरित्या पूजा टिल्लूमध्ये झाली होती किंवा मागे एक आदित्य सरदेसाई झालाय, मुलं येतात म्हणजे. पण मग असं नाही की मुंबईतल्या मुलांना टॅलेंट नाही आहे. तर मुंबईतल्या मुलांचा पास होण्याचा रेशो नक्कीच जास्त आहे. फक्त ते काय होतं की लवकर तयारी करणे, जास्त फोकस राहणे आणि सातत्याने या मार्गावर चालणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे साधारणतः काय होतं मुंबईमध्ये की एका वर्षानंतर मुलांचा धीर सुटतो. म्हणजे की आता बस, म्हणजे मुंबई हे गतिमान शहर आहे. अगदी तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेलात तर चालता येत नाही, धावावं लागतं. म्हणजे का धावतो माहित नसतं, सगळे धावतात म्हणून आपण धावतो. म्हणजे त्या प्रकारे म्हणजे की बाकी सगळे गेले मी काय करतोय, चला पळा. म्हणजे मग पळापळी खूप असते. म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा होता त्यामुळे की या स्पर्धा जसं सचिन बोलला की काय होतं की थोडं पेशन्स ठेवावं लागतं. म्हणजे इथे काही सगळं असं आलो आणि जिंकलो असं बऱ्याच वेळेला होत नाही. म्हणजे तर पेशन्स ठेवणं, त्याची तयारी करणं हे सगळं आवश्यक आहे. म्हणजे तर काही कुठले कुठले मुद्दे कुठले. पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही सगळे आता जे आहात की जे आता बघतात की इथून पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करायची आहे, तर तुमचा पहिला फायदा असा होईल आता तुम्ही आलात तर MPS आणि UPSC या दोघांनी नुकतेच आपले अभ्यासक्रम बदलले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी काही मेजर चेंजेस केलेत. आणि साधारणतः एक 10 ते 15 वर्ष हा पॅटर्न बदलेला आता असं वाटत नाही. मग तुम्हाला कोणते फायदा आहे, कारण साधारणतः एक 3-4 वर्षापूर्वीपासून जी तयारी करत होते ते थोडेसे अडकल्यासारखे झाले, कारण त्यांची तयारी झाली होती थोडी आणि मध्येच पॅटर्न पूर्ण बदलला. काही मुलं तेवढे फ्रस्ट्रेट झाले की त्यांनी दिल्लीला मोर्चा काढल्यामध्ये की आम्हाला एक अटेम्प्ट एक्स्ट्रा द्या म्हणून, कारण तुम्ही बरेच सगळा पॅटर्न बदललाय. तर बरोबर आहे, काहींची अडचण झालीच म्हणजे, पण कधी ना कधी पॅटर्न बदलणं होतं असं येतं आलंच म्हणजे. तर तुम्हाला एक फायदा होईल की तुम्ही जे उतराल तर तुम्हाला एक स्थिर पॅटर्न मिळेल सलग, की ज्याच्यावर तुम्हाला तयारी करणं शक्य होईल किंवा साध्य होईल. म्हणजे अजून कुठे बदल आहे त्याच्यामध्ये, तर पुढचा असा बदल महत्त्वाचा वाटला मला तो म्हणजे की सिलेबस आता MPS आणि UPSCचा अगदी स्पष्ट दिलेला आहे की बाबा इतिहासात त्यांना काय हवंय, भूगोलामध्ये त्यांना काय हवंय, विज्ञानामध्ये त्यांना काय हवंय, त्यांनी असं उलगडून दिलंय. त्याच्या पूर्वी काय व्हायचं की सिलेबस होता पूर्वी पण तो खूप वेग असायचा. म्हणजे जनरल सायन्स, तर जनरल सायन्स म्हणजे काय माहित नाही. तुम्ही जनरल
मग मुलं पण तसंच अभ्यास करत बसायचे, काही वाचत बसायचे. म्हणजे सांगणारे पण सांगायचं डिस्कवरी ऑफ इंडिया वाचा, हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा. मग असं ते एक आंधळी कोशिंबीर चालायची. म्हणजे नक्की काय चालू आहे कोणाच माहिती नाही. म्हणजे मग असं करतो वर्ष गेलं की मुंबईतल्या मुलांचा पेशंट तिकडे संपायचा, काय बापरे असं काय इथं कळतच नाही. म्हणे तर सुदैवाने आता काय की अभ्यास आता पण आहेच अर्थात, फक्त तिथं सिलेबस त्यांनी स्पष्ट दिलाय आणि साधारणतः सिलेबसवर आधारित प्रश्न येतात. त्यामुळे आता दिशा तर स्पष्ट आहे, हा फायदा झालेला आहे असं म्हणता येईल. आणि त्यामुळे हे जे बदल आहे ते पॉझिटिव्हच आहेत असं मी अर्थाने म्हणेल. म्हणजे की मेहनत करायला कोणी कमी पडत नाही. प्रत्येक वर्षाची मुलांसाठी मेहनत करत असतात. तर त्यांना जर जास्त चांगल्या पद्धतीने निधी करून दिली की नक्की करायचं काय आहे तर ते चांगल्या पद्धतीने काम करतील, यात काही शंकाच नाही. म्हणजे पारदर्शकता वाढली आहे, हा एक मुद्दा आहे. काही काळापूर्वी एमपीएससीमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, पारदर्शकतेचा अभाव होता, तो आता सुदैवाने संपलाय. पारदर्शकता चांगली आली आहे. एक आता फक्त टाइम टेबल एकच मुद्दा एमपीएससीचा बाकी उरलाय की जर त्याच्यावरून त्यांचं होत नाही म्हणजे फिक्स, ते सोडलं तर बाकी आता एमपीएससी युपीएससी बऱ्यापैकी आता दरवर्षी एक्झाम घेतात. भाषणमत वाढायला लावणार आता. तर युपीएससी मध्ये आता अजूनही अभ्यास, पेपर लिहिणे, ते चेक करून घेणे, त्यावर चर्चा करणे, ही जी सगळी प्रक्रिया आहे ती अजूनही आहेच असं म्हणता येईल. अर्थात मग ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मला वाटलं खूप सोपी असेल, तसं काही झालं नाही. शेवटी ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये भरपूर स्कोप असतो वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारायचा. त्यामुळे खरं सांगितलं तर एमपीएससी सिलेबस जे सांगितलं तुम्ही तो युपीएससी पेक्षाही मोठा आहे एक प्रकारे, आणि प्रश्न खूप वेगळ्या प्रकारे विचारतात. त्यामुळे थोडक्यात म्हणजे असं काही मला असं वाटतं की एमपीएससी सोपी आहे, आपण युपीएससी करू, म्हणजे आधी एमपीएससी करून युपीएससी करू, तसं काय फिक्स लॉजिक पण नाही. म्हणजे की एमपीएससी सोपी आहे युपीएससी मग असं काही नाहीये. एकाच वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी झाली की तुम्ही पास होत जाल. जसं विश्वासाने एकाच वर्षात अनेक एक्झाम क्रॅक केला त्यातल्या प्रकारे म्हणजे की स्पर्धा परीक्षांची तयारी झाली की तुम्ही एक्झाम पास होत जाल. असं काही ही एक्झाम आधी होईल मग ती होईल असं काही लॉजिक मला इथे नाहीये. म्हणजे तुमचं इमिजिएट फोकस काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. की अनेक गोष्टी असतात. काही लोकांना महाराष्ट्रावर काम करायला आवडत नाही, विशेषतः मुलींची बाबतीत समस्या होऊ शकते. मग त्यांनी त्यावरून ठरवावं की आपल्याला काय जास्त एमपीएससी मध्ये राज्यामध्ये पोस्टिंग मिळते, युपीएससी तर कुठले राज्य मिळते. समजा अर्थात प्रेफरन्सेशन असते, पण मिळतं कुठले, मणिपूर मिळेल, काश्मीर मिळेल, तयारी पाहिजे. म्हणजे मला आठवतं एक स्टुडंट आपला म्हणजे आयपीएस झाला काश्मीर, मग त्याला पहिले एवढंच कळलं की आयपीएस झालं, एकदम खुश. नंतर कळलं काश्मीर, एकदम हेच झालं. म्हणजे त्याला विचारच केला होता की असं पण आयपीएस असतं म्हणजे काश्मीरमध्ये. आणि इंटरेस्टिंग असं की तो जॉईन झालेला नाही म्हणजे असं पण आहे. कारण विचार केला नव्हता ना कधी, तो विचार करून ठेवला पाहिजे की समजा मिळाला तर जाऊ, म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम देत आहे त्यामध्ये या पोस्ट आहेत आणि मला तर जायला आवडत ना. म्हणजे यू हॅव टू प्रिपेअर्ड फॉर इट. म्हणजे मग तशी मानसिक तयारी असलेली कधी चांगली असं म्हणता येईल. म्हणजे पदवीपूर्व तयारी केली पाहिजे का, असं एक हे असतं. म्हणजे तुमच्यापैकी बरेचसे लोक हे कॉलेजमधले आहेत आणि प्रिपरेशनच्या स्टेजमध्ये आहेत, तर निश्चितच याचा खूप फायदा होतो. विशेषतः उत्तर भारतातले मुलं मोठ्या होणार पास होतात असं एक दिसून येतं. त्याचं एक कारण असं की ते खूप आधीपासून तयार राहतात. म्हणजे त्यांची जी पुस्तकं असतात एनसीईआरटी के सीबीएसई, त्या पुस्तकांचा पॅटर्न आणि स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न बराचसा सारखाच असतो. मग त्यात ते असं घोळून मिळाले असतात, तर त्यांना ते स्पर्धा परीक्षा करणं हे ध्येय असतं बऱ्याच वेळेला, आणि ते लवकर क्रॅक पण करतात. म्हणजे आपल्याकडे बरंच काय होतं की ग्रॅज्युएशन नंतर मुलांना कळतं की असा काही प्रकार आहे. त्यानंतर आपल्या राज्य शासनाचे सिलेबस वेगळे असतात, युपीएससीचे एमपीएससी वेगळे असतात. मग त्यात कंडिशनिंग करायला माइंडचा वेळ लागतो. म्हणजे आणि त्यातनं थोडा वेळ लागत जातो. म्हणजे वेळ काय लागतो शिकवण्यात. म्हणजे त्यामुळे जर संधी असेल तर लवकर तयारी करणं कधीही चांगला. तर लवकर म्हणजे कधी, तर माझा मित्र अजित जोशी IAS म्हणजे त्याला चौथीत असता ठरलं होतं की आपण IAS व्हायचं. म्हणजे आता कोणी म्हणलं की कसं शक्य आहे चौथीत असताना वगैरे, पण तसं नाही. त्याने तो विचार केला होता. म्हणजे तो थोडक्यात जरा बघू आपण की मी तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेलच, ते थोडक्यात आपण बघून टाकू. म्हणजे अकॅडमिक एक्झाम मध्ये काय होतं की एक एक्झाम पास केली आपण SYBA, तो पुढच्या एक्झाम जातो. म्हणजे SYBA फेल झाला तर SYBS मध्ये राहतो, परत फेल झाला परत SYBS राहतो. इथे काय होतं की प्रिलिम पास झालात मेन्सला गेलात, मेन्स पास झालात इंटरव्ह्यू गेलात, आणि इंटरव्ह्यूला पास नाही झालं तर मग सापशिडी साप लागतो. म्हणजे पुन्हा खालती, पुन्हा प्रिलिम, पुन्हा मेन्स. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही मागच्या वेळेला एकदा इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो, सो हा ऑलरेडी पुढ. म्हणजे हाऊ मेनी टाइम्स असेल पुढे ना. म्हणजे तसा प्रकार इथे काही नाही. म्हणजे दरवर्षी नव्याने स्पर्धा असते आणि दरवर्षी नव्याने 3 टप्पे पास करावे. अगदी तुम्ही पोस्ट काढली असेल एखादी आणि तुम्हाला परत वरची इम्प्रोव्हसाठी बसायचं आहे, तरी सगळे टप्पे पुन्हा आलेच. पुढचा मुद्दा म्हणजे समजा तुम्ही SYBA ला गेलात आणि काही कारण अनेक कारण होऊ शकतात, तुम्हाला एक्झामला बसता आलं नाही, तर तुम्ही पुढच्या वर्षी परत SYBA ला बसू शकता. तसं ते होतं का की ते प्रिलिम पास झाला आणि मेन्सच्या वेळी काही करत ऍक्सिडेंट झाला, काय प्रॉब्लेम झाले तुमचे 1000 आठवणी, त्यांनी रिक्वेस्ट केली की मला पुढच्या वर्षी मेन्सला बसू द्या, यावर्षी काय माझी तयारी दिसत नाही. म्हणजे तर ते काय म्हणणार की पुढच्या वर्षी बसा, आधी काय करा, आधी प्रिलिम काढा. म्हणजे पुन्हा पोस्टपोन करता येत नाही. एखादी विहीर आपल्याला 2 टप्प्यात ओढवता येत नाही, एका वेळी पार करायला लागते. तुमचा टप्प्याचा पडणार नाही, त्या टाईप प्रकार आहे.
थोडक्यात मी विचार करताना आपण तिन्ही टप्प्यांचा विचार एकदम करू लागतो. म्हणजे पूर्व, मुख्य आणि मुलाखत. हा मुद्दा थोडासा मुंबईत महत्वाचा आहे. मुंबईतले मुलं बरेचसे फिल्मकडेच बघतात. फिल्म आहे मग जागा अभ्यास करायचा आहे आणि फक्त फिल्मचा अभ्यास करतात. लिटरली मी तर मुलं बघतात की फिल्मच्या दिवशी सगळे अभ्यास एक्झाम जाताना एखाद्या स्पर्धा परीक्षामध्ये सेशनवर विकत घेतात आणि वाचत जातात ट्रेनने. म्हणजे हा समजा हे असेल तर कसं व्हायचं. म्हणजे अख्ख्या एक्झामिनेशन म्हणणं आवश्यक आहे. मुळात हे करिअर या मुद्दा लक्षात घेत नाही बरं की जितकं आपण 10वी-12वी सिरियसली घेतो तितकं वरचं स्पर्धा परीक्षा सिरियसली घेता येत नाही. त्याचं एक कारण कधी कधी काय असतं की या एक्झामला लागणारी फी, जी एक्झाम फी आहे ती खूप जास्त कमी आहे. तर भारतातील सर्वात स्वस्त एक्झाम येते एमपीएससी किंवा युपीएससी, त्यामुळे स्वस्त एक्झाम कुठलीच नाही आहे. म्हणजे कोणालाही बसतं ग्रॅज्युएशनला. तर बऱ्याच वेळा काय वाटतं की एवढी स्वस्तातली एक्झाम म्हणजे एकदम कधीतरी अशीच म्हणजे 10वी-12वीला एवढ्या मोठ्या फी असतात बाबा, मग ते काहीतरी मोठी एक्झाम वाटते. म्हणजे तसं 10वी-12वीत फार तर पुढच्या कोर्स ऍडमिशन मिळते. इथे तर अख्खं करिअरच आहे अख्खं. म्हणजे मग त्या दृष्टीने त्या सवयी गंभीरतेने बघणं आवश्यक आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असं चालत नाही. म्हणजे इथे तरी म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि अकॅडमिक मध्ये विषय फरक असा आहे की अकॅडमिक मध्ये आपण विषयाच्या खूप खोलवर होतो आणि त्या विषयामध्ये एकदम आपण असं एक्सपर्ट माझं आहे, भूगोलही माझं आहे, विज्ञानही माझं आहे, गणितही माझं आहे, इंग्लिशही माझं आहे. आणि खरोखर असं इंटरेस्टिंगच विषय आहेत. मी असं सांगतोय आणि मी तुम्ही ते एक पॉईंट म्हणून असं काय नाही, खरोखर इंटरेस्टिंग विषय, शिकण्याचा फायदा होतो आणि खूप शिकणार कसं त्याच्यामध्ये म्हणे. तर त्यामुळे लर्निंग अँड डी लर्निंग बोथ हॅज टू बी डन ॲट अ सेम टाइम हा मुद्दा आहे. म्हणे अकॅडमिक आणि स्पर्धा परीक्षांमधले अजून काही फरक असे की अकॅडमिक एक्झाम मध्ये तुम्हाला डिग्री मिळते पण नोकरी मिळत नाही. बरं चला इथे बरोबर उलट होतं, नोकरी मिळते पण डिग्री मिळत नाही. मग हा एक मुद्दा लक्षात होणार का असतो म्हणजे की आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यास भरपूर करतो आपण स्पर्धा परीक्षांमध्ये, पण डिग्री शिकली नसते. म्हणजे त्यामुळे उद्या तुम्ही तोच अभ्यास घेऊन तुम्ही बाहेरच्या जगात गेला बोला की याच्यावर मला जॉब द्या, तसं कोणी जॉब देत नाही. म्हणजे आता केंद्र सरकारने स्कीम चालू केली नुकतीच, त्यात त्यांनी फायनली एक अशी स्कीम काढली की याच्यामध्ये जे लोक मीन्स के एंट्री पर्यंत पोहोचले स्पर्धा परीक्षांच्या त्यांना खास प्रायोरिटी बेसिस सरकार घेत आहे. अगदी पहिल्यांदाच तरी केलं, चांगलाच म्हणजे. पण एरवी नाही तर बाहेरच्या जगात तुम्ही सांगितलं की तिथे मी इतकेपर्यंत पोहोचलो होतो म्हणून जॉब द्या, असं होणार नाही. म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षांचा काय इश्यू म्हणजे की एक तर राजा किंवा रंकट एक प्रकारे पास झालात राजा, नाही तर एकदम थोडक्यात रिस्क मोठी आहे. पण देन दर इज अनदर नेक्स्ट फॉर्म्युला, रिस्क इज इक्वल टू रिवॉर्ड. मध्ये हे जे रिवॉर्ड रिस्क प्रकरण आहे सारखंच असतं. मध्ये त्यात जर मोठं रिवॉर्ड हवं असेल, मोठं काहीतरी बनायचं असेल तर मोठं रिस्क घेणं आवश्यक. मग थोडक्यात रिस्क घेण्याची तुमची तयारी पाहिजे, हा मोठा मुद्दा आहे. म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षेचा विचार करताना रिस्क घ्यायची तयारी आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. की असं झालं समजा की तुम्ही झालाच नाही कायचं आणि तुमची वर्ष वेळ गेली तर ते सहन करण्याची तुम्ही तयारी आहे का तुम्हाला एकदम फ्रस्ट्रेट व्हायला होईल आणि मग आत्महत्येची वेळ असं वाटेल मग तुमची फील्ड नाही. कारण मध्ये असं झालं पुण्यामध्ये मुलांना सांगितल्यावरनं ग्रंथालयाच्या उडी मारली म्हणजे परीक्षा झाली म्हणून सहन झालं टेन्शन म्हणून. असं करून चालत नाही. टेन्शन ही देण्याची गोष्ट आहे, घेण्याची नाही. म्हणजे त्यामुळे फार तर मित्रांना टेन्शन द्या तुमचं, त्यांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, स्वतः टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे टेन्शन घेऊन एक्झाम होणार नाही. म्हणजे अकॅडमिक एक्झाम मध्ये काय होतं की स्टॅटिक असतात. स्टॅटिक म्हणजे काय असतं की एक विशिष्ट सिलेबस असतो आणि विशिष्ट प्रकारच प्रश्न येतात आणि किती मार्काचे किती प्रश्न येणार तेही फिक्स असतं. की म्हणून अनेक कॉलेजेसमध्ये तर प्राध्यापक आधीच क्वेश्चन बँकेत होत मुलांना की यातले प्रश्न करून जा. मग खरोखर मुलं त्याप्रमाणे करून जाऊन त्याप्रमाणे मुलं पास होतात. थोडे वेळ प्रश्न आले तर मुलं मोर्चा काढतात की एवढे प्रश्न कसे टाकले म्हणजे अशी वेळ होते. म्हणजे तसा इथे काही प्रकार जरी सिलेबस दिसला असला आणि त्याप्रमाणे साधारणतः प्रश्न येत असले तरी सगळं ओपन एंडेड आहे. म्हणजे असं काही स्टेट इथे असा सिलेबस आणि असे प्रश्न असा काही इथे प्रकार नाही. अत्यंत डायनामिक स्वरूप असतं. म्हणजे युपीएससी विशेषतः खूपच डायनामिक आहे. ते दरवर्षी पॅटर्न बोलतात. म्हणजे कोणत्या मार्काचे किती प्रश्न टाकायचे आहे त्यांचं काही फिक्स नसतं. म्हणजे मला 2 वर्षापूर्वी मी काय केलं होतं की इंडिया चायना रिलेशनशिप टाकलं होतं 3 मार्काला. तर अनेक विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास झाला. म्हणजे ते बोलले की तुम्ही इंडिया चायना रिलेशनशिप 25 मार्काला विचारला ना, आम्ही लिहून दाखवतो ना भरपूर. म्हणजे खूप महत्वाचा विषय. म्हणजे 3 मार्कला विचारतो. म्हणजे मग ते एवढं वेगळं लिहितं नाही ना. म्हणजे तर ठीक आहे ना, मग 3 मार्कला विचारलं तर मग 3 मार्कला 30 शब्दात त्यांना एखादा प्रश्न फालतू 25 मार्कला विचारला तर 25 मार्कला. मग ते कसं की टेस्ट घेणार ते दे आर इन द ड्रॉइंग पोझिशन, यू आर सपोज टू नो ओबे व्हॉट दे से लाईक. मग तसं तो प्रकार आहे. मग त्यामुळे पॅटर्न न ठेवणे हाच एक मेन पॅटर्न युपीएससीचा की एमपीएससीचा पण आजकाल असं म्हणता येईल. मग त्यानुसार डायनामिक स्टडीज हा एक प्रकार आहे. डायनामिक स्टडीज म्हणजे काय तर त्यातला पुढचा मुद्दा म्हणजे 24 तास अभ्यास हा एक माझा मुद्दा. बराच वेळा काय होतं की अकॅडमिक एक्झाममध्ये आपल्याला एक विशिष्ट वेळ अभ्यास केला की काम होऊन जातं. पण मग इथे तसं नाहीये. इथे 24 तास अभ्यास म्हणजे काय, युअर ऑब्झर्वेशन शुड बी गोइंग ऑन फॉर 24 hours. डेस्क वर्क 8 ते 10 तास समजा चालून जाईल.
पण 8 ते 10 तास काम केलं, आता मला पुढे काय लक्ष देणार नाही कुठेच म्हणजे चालणार नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये कुठली माहिती कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, हा मुद्दा आहे. 2 वर्ष आठवतं की मेन्स UPSC मेन्समध्ये की वॉशिंग मशीनमध्ये ड्राईंगचे प्रकार असतात मध्ये, टंबल ड्राईंग आणि स्पिन ड्राईंग, हे काय प्रकार होतं असं विचारलं होतं फरक. आणि म्हणजे 10 मिनिटाचा प्रश्न होता. आता कोणी म्हणलं की UPSC एक्झाम मध्ये वॉशिंग मशीन कसं काम करायचं, काय संबंध म्हणजे, पण अरे प्रश्न आले म्हणजे, आणि तिथे पुन्हा तुम्ही काही शकत नाही. मग त्यावेळी असं झालं म्हणजे अनुभव माझ्या नावाप्रमाणे की समजा IAS कोण झाले, IPS कोण झाले, कसं ठरलं की ज्यांनी आई कपडे धुताना नीट वॉशिंग मशीन बघितलं होतं ते IAS झाले, जे लक्षात दिलं होतं आईकडे आणि वॉशिंग मशीनकडे ते IPS झाले. म्हणजे असं झालं, म्हणजे ते पास झालेच नाही असं नाही. इतकं फरक पडतो म्हणजे की तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे चांगलं. म्हणजे UPSC काय विचारेल की MPSC पण हे काय सांगतात नाही. म्हणजे त्याने एकदा मेन्सला टाकलं होतं की तुम्ही बस स्टॉपवर उभा बाजूचा माणूस बेशुद्ध पडला काय कराल, हा मेन्स मला प्रश्न आहे. म्हणजे आता इथे समजा प्रथम उपचार कसे असतात हे समजा माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कोण की हा काय UPSC लेवलचा प्रश्न आहे, म्हणजे आता UPSC लेवलचं काय आहे हे काय आपण ठरवू शकत नाही. म्हणजे मग ते अगदी छोटीशी असं हा बोला असेल की मुंगीपासून ते हिमालयापर्यंत काय होऊ शकतं. म्हणजे ते काय असं काय ठरवून येत नाहीत की असं टाकायचं. आणि खूप म्हणजे 3-4 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा पॅटर्न खूप फिक्स होता. आणि ते इतिहासाचे प्रश्न विचारायचे, मग भूगोलाचे, मग अर्थशास्त्राचं वगैरे, मग त्याला तेही बदलून टाकलं. बरेच इतिहास, बरेच पुढचा प्रश्न भूगोल, बरेच अर्थशास्त्र, पुन्हा मुलं वेगवेगळं की मेंटल तयारी बनतात की आधी मी इतिहास सोडेल, मग ही सोडेल, मग हे सोडेल, असं त्याप्रमाणे स्विच ऑन स्विच ऑफ करत. म्हणजे इतिहासाच्या बरोबर इतिहास नाट होतो एकदम, इतिहास एकदम भूगोलाचे ते भूगोलात जातात. आता जर एक प्रश्न पुढचा वेगळा असेल तर पुन्हा मुलांना प्रॉब्लेम होतो की अरे बापरे आता लगेच स्विच ऑफ म्हणजे गोंधळ. म्हणजे हे सगळं इंटरेस्टिंग भाग आहे स्पर्धा परीक्षामध्ये. हे सगळ्याची तयारी करणं आवश्यक आहे. म्हणजे की जसं सचिन बोलला आत्ताच की पूर्ण मानसिक आणि शारीरिक तयारी. म्हणजे पूर्ण मानसिक आणि शारीरिक तयारी म्हणजे हे काही फक्त अभ्यासाची तयारी नाही. जसं बऱ्याच जणांना तसं आता मला आठवतं की हे कार्सन आणि विश्वनाथन आनंदमध्ये मॅच झाली आणि खूप रंगली म्हणजे चेन्नईला, तर खूप चर्चा विचार की बाबा का हरला आनंद किंवा काय नक्की काय झालं. म्हणजे तर असं दिसून की यांनी दोघांनी कुठल्या टप्प्याचं काय महत्व आहे, त्याचं मार्किंग पॅटर्न काय आहे. लेट्स कॉल इट इन शॉर्ट रूल्स ऑफ गेम, की खेळाचे नियम. की कुठला खेळ तुम्हाला खेळायचा असेल आणि जिंकायचा असेल तर यू शुड हॅव फर्स्ट कमांड ऑन द रूल्स ऑफ द गेम. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे की बऱ्याच लोकांना वाटतं की खूप अभ्यास करेल, पण यू नॉट स्टडी अबाउट द रूल्स ऑफ द गेम प्रॉपरली, तर मग काय खरं नाही. म्हणजे की पुन्हा एकदा फिल्मच्या वेळी मुलं मग त्यांना कळतं की पेन्सिल मार्क करायचं की पेनाने, मग पेन्सिल असं तर शेजारी म्हणतात पेन्सिल बरोबर प्लीज. थोडक्यात तुम्हाला पेन्सिल मार्क करायचं की पेना हेच माहिती नसेल तर तुम्ही हाऊ यू आर गोइंग टू प्ले द गेम. म्हणजे मग त्यामुळे तंत्राचा अभ्यास पहिले केला पाहिजे जो 50% साधारणतः. त्याच्यामध्ये नियमाची माहिती पूर्ण, म्हणजे अगदी एम्प्लॉयमेंट न्यूज नीट वाचणे बारकाईने की कुठले कुठले नियम आहेत आपण बसतोय की नाही. एकदा तरी एम्प्लॉयमेंट वाटलं पाहिजे की MPSCची जी ॲड असते ती नीट गोथरू गेली पाहिजे. म्हणजे बरोबरचं कोण चालणार नाही की कुठले कुठले नियमित कुठले पद येतात काय असतं हे सगळं नीट एकदा तरी गोथरू गेलं पाहिजेच. म्हणजे तंत्राचा पुढचा मुद्दा समजा UPSC सारखी एक्झाम आहे की अगदी MPSCत पण रिटर्न व्हायचं तर तुम्ही लिहावं खूप लागतं. म्हणजे आता MPSC तर एक्सेप्ट केलं होतं की 3 तासांमध्ये 5000 शब्द लिहायची अपेक्षा होती. सामान्य माणसाला 3 तासामध्ये 5000 शब्द लिहिणं सोपं काम नाहीये. तेवढं कोणी झालीच नाही मुळात. पटरी सुद्धा भरपूर लिहावं लागतं. म्हणजे आणि साधारणतः आजच्या जीवनामध्ये आपण सही करण्यासाठी पेन उघडतो. म्हणजे तेवढ्यावर 5000 शब्द लिहिणं हे काही खायची गोष्ट नाही, त्याची खूप तयारी करावं लागतं लिहायची शैली. म्हणजे मग त्या दृष्टीने तुम्ही लिहायची तयारी करतात की नाही, ते आधीपासून करतायत की नाही, तुमचा हात लिहिता आहे की नाही. माझा अजित जोशी मित्र होता, तो काय करायचा की एका वृत्तपत्रात त्याने खूप पटवलं की मला एक लेखमध्ये लिहू द्या. मग तो असं लिहायचा म्हणजे की त्याचं लेखमध्ये सिरीज होती पटना ते न्यूयॉर्क असं त्याने ठेवलं होतं. म्हणजे पटना ते न्यूयॉर्क म्हणजे काय तर काही, पटना ते न्यूयॉर्क मध्ये काय होऊ शकतं. म्हणजे मग तो काही लिहायचं म्हणजे त्याच्यामध्ये तसं म्हणून तसं लिहायचं. असं त्याने काय केलं आणि ते त्याचं काय तो पैसे वगैरे घेत नव्हते, उलट तोच फॅक्स बीस करून ते पाठवायचं त्यांच्याकडे. ते कधी छापायचं नाही. हे सगळं त्याने काय केलं तर लिहायची प्रॅक्टिस. त्यानिमित्ताने काही होईना काहीतरी लिहून होतं ना की आताच प्रत्येक ठुबे आपल्या झाला मागच्या वर्षी IPS. मग तो रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 तास लिहायचा. म्हणजे तो म्हणायचा की ठीक आहे आता दिवसभरात काय वाचलं किंवा काय एखादा मुद्दा चालला समजा, तर समजा एक पक्ष जिंकून झाला मग काय वाटतंय, मग 1 तास बसून लिहायचं. म्हणजे लिहायची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे तंत्राचा भाग आहे. त्याचा शिवंत आरिफ शेख म्हणून, त्याला तर खूप विचार केला होता की आपल्याला 1 वर्षात करायचं असेल तर काय करायला लागेल. त्याने 1 वर्षात काढलं IPS मध्ये. मग त्याने खूप बारकाईने विचार केला की आपल्याला काय काय केलं म्हणजे स्पर्धा परीक्षेकडे सोपं होईल. मग त्याला पहिलं क्षेत्र की आपण तंत्रावर प्रगत ठेवली पाहिजे. मग त्याने काय पहिला आठवडा तयारीचा फक्त सिलेबस आणि मागच्या प्रश्नपत्रिका समोर घेऊन तो बसला आणि कितीही कंटाळा आला तरी तेच उघडायचा, सिलेबस आणि मागच्या प्रश्नपत्रिका. हे आठवड्यावर त्याने तेच केलं. म्हणजे त्याचा फायदा काय झाला की पुढच्या वर्षभराच्या तयारीमध्ये त्याला परत सिलेबस आणि प्रश्नपत्रिका उघडायची गरज पडली
नाही. तर एकदम पक्क बसलं की हा सिलेबस हे या लेवलचे प्रश्न येतात. त्या अभ्यास करताना काय वाचायचं नाहीये, काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं नाहीये, हा फरक करणं खूप सोपं झालं. काय झालं की आजच्या काळामध्ये माहितीचा स्फोट झालाय, ब्लास्ट ऑफ इन्फॉर्मेशन. प्रचंड माहिती आपल्याला येत असते मध्ये, पण त्यातली कुठली माहिती द्यायची कुठली सोडून द्यायची हे जर तुम्हाला कळलं नसेल तर मात्र काही खरं नाही. त्यामुळे आपल्या दोनच प्रमुखच आहे, ते म्हणजे अभ्यासक्रम दिलाय आणि मागच्या प्रश्नपत्रे आपल्यासमोर उपलब्ध आहेत. त्यावरनं आपल्याला डेप्थ कळते कुठपर्यंत जायचंय मध्ये, साधारण कुठपर्यंत पोहोचायचं, नक्की कुठल्या दिशेने पोहोचायचं मध्ये, काय त्यांना महत्वाचं वाटतं आणि त्यातून आपल्याला काय येऊ शकतं म्हणजे. हे जर कळलं नाही तर मात्र काही खरं नाही. जसं माझा एक स्टुडंट होतो म्हणायचा की मला पेपर वाचायला 5 तास लागतात. म्हटलं काय 5 तास करतो काय म्हणजे, तो की पहिल्या वेळीपासून शेवटची वेळ असतो. बरोबर आहे म्हटलं 5 तास लागतात नाही, 5 तास तू कमी लागतात म्हटलं तुला. संपादक सुद्धा म्हटलं एवढं वाचत नसेल म्हणजे, तू एवढं सगळं वाचतोस म्हणजे. असं होऊन कसं झालं म्हणजे ना, काय नक्की वाचत हे नाही कळतं कसं आहे त्याच्यासमोर खूपच अप्रतिम होता. पण ते पास झालेलं आहे. याचं कारण काय व्हायचं की ते 60 मार्काचे प्रश्न होते आणि 5 प्रश्न लिहायचे असायचे, तर याचे 3च लिहून व्हायचे. याचं 3च प्रश्न लिहून व्हायचे. आपलं नियंत्रण असलं पाहिजे म्हणजे की आपण काय करतो ते आपल्याला स्पष्ट कळलं पाहिजे. इंट्रोस्पेक्शन करता आलं पाहिजे मागे येऊन की आपण जे करतो ते बरोबर आहे की नाही, की त्यात चुकलं असेल तर काय चुकलं म्हणजे, चुकांना शिकता आलं पाहिजे म्हणजे. चुका करणं चुकीचं नाहीये, चुकातून चुकलं सुधारणं हे मात्र धोकादायक आहे असं म्हणता येईल. पुढचे काही मुद्दे म्हणजे अभ्यासाबद्दल काय मला वाटतं की अभ्यास म्हणजे काय, तर एक वस्तू आहे समजा, कसं ठराविक तास टाकले आणि त्यात ही पुस्तकं असेल की अभ्यास झाला, तसं नसून अभ्यास एक प्रक्रिया आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. इट्स अ प्रोसेस अँड नॉट्स कमोडिटी टाईप मध्ये. ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया समजावून घेत उतरलं पाहिजे, पोहण्यासारखं म्हणजे पाण्यात उतरलं पाहिजे. किनाऱ्यावर बसून ते पुस्तक वाचून पोहणं शिकलात आणि उडी मारली तर बुडाल म्हणजे. ताटे अभ्यास केल्याशिवाय अभ्यास प्रक्रिया शिकता येत नाही. आणि अभ्यास करता करता अभ्यास म्हणजे काय शिकलं पाहिजे म्हणजे. थोडक्यात ती प्रक्रिया समजणं आवश्यक आहे की अभ्यास म्हणजे काय. तर मुलांना मी सांगतो म्हणजे की तुम्ही म्हणजे फ्रस्ट्रेट खूप होतं बरं, कारण एक्झाममध्ये अपजाऊन खूप असतं असं असतं. तर ते म्हणत की असं वाटतं की म्हणजे मी काही करतो का महत्व आहे की नाही, किंवा मी काही जातो की नाही पुढे म्हणजे. मग तो एकच साधा फॉर्म्युला आहे की रोज झोपण्यापूर्वी रात्री असा विचार करायचा की आजच्या दिवसांमध्ये आपण जो अभ्यास केला त्यातनं आपण काही शिकलो की नाही म्हणजे. त्यातनं स्वतःलाच कळतं की आपण काही पुढे गेलो की नाही, त्यातनं आपल्या आयुष्यासाठी काही चांगलं काहीतरी मिळालं की नाही, त्यातनं म्हणजे सुंदर काहीतरी मिळालं की नाही. ते जर मिळालं असेल तर शांतपणे झोपा, उद्याची काळजी करू नका म्हणजे. मग तुम्ही एक्झाम जर झाला नाहीत तर तुम्ही अपयश होणार नाही, एवढी गॅरंटी देतो म्हणजे आयुष्यामध्ये. शेवटी तुम्ही जे काय करता आहात त्या प्रक्रियेची मजा आली पाहिजे, त्यातली सुंदरता ओळखता आली पाहिजे. बऱ्याच जणांना काय वाटतं की UPSC अभ्यास हा वाळवंट आहे आणि तो वाळवंट संपल्यानंतर मग स्वर्ग आहे, मग मसुरीला जायचं, मसुरीला स्वर्ग उंचावर म्हणजे. चुकीचा अंदाज आहे. अभ्यासातही खूप मजा आहे, अभ्यासातच खरं स्वर्ग आहे. नंतर उलट मला पुढचं वेगळं आहे. पण मग अभ्यास बरोबर नाहीच समजत. शिकण्याची संधी मिळणे यासारखं काही वेगळं नाहीये म्हणजे. या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा हा एक मोठा मुद्दा आहे म्हणजे. की जसं आपण बघितलं आत्ताच की कधी वेळ लागतो, यू हॅव टू कीप अ पेशन्स. या सगळ्यामध्ये घरच्यांचा खूप पाठिंबा पाहिजे. काही लोकांना कल्पना असते, अशी आयडिया असते इंटरेस्टिंग की मी घरच्यांपासून लपून ठेवेस 15 वर्ष आणि एकदम त्यांना सरप्राईज दिला आयच झालो म्हणजे. तर असं एक काही उदाहरण मिळालं असं होऊ शकत नाही म्हणजे. बरोबर उलटं करायला लागतं म्हणजे. घरच्यांना सांगून द्यायला लागतं की आता माझं काय कारण नाही, मला तुम्ही आता जॉब पकडूच नका म्हणजे. असं सांगितल्यानंतर मग पुढचं बरं सगळं की रोज न चुकता 2 ते 3 तास बसायचं गाडी घेऊन आणि ते वाचून काढणे म्हणजे. तसं केल्याशिवाय तो सुसाईड होऊ शकत नाही. ते इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवर प्रकार आहे. तर इंग्लिश सारखी भाषा आहे की कुठली भाषा हे काही ओव्हरनाईट तुम्ही तयार करू शकत नाही म्हणजे. तो रोजच्याच पेपर वाचलेत, रोजच्याच थोडंसं प्रॅक्टिस केली, नवीन शब्द काढलेत, नवीन फ्रेज काढल्या. सुदैवाने मोबाईलमध्ये डिक्शनरी असते हल्ली. पूर्वी तर लोकांना डिक्शनरी बसायला लागायचं की डिक्शनरी फिरला लागायचं. मोबाईलमध्येच डिक्शनरी असते. शब्द आडला लगेच शब्द काढायचा, ते लिहून काढायचं हाताने. फ्रेज नवीन डिक्शनरी लगेच काढायचं, अर्थ काढायचा, लिहून काढायचं मध्ये. असं करत करत रोज काही पण पुढे जायचं म्हणजे. एखादा मोठा पर्वत चढायचा असेल तुम्ही काही एका ओळीत चढू शकत नाही, पण रोज थोडं चढलात तर मग काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळं किती दिवस करायचं ते रोज करायचं म्हणजे. काही गोष्टी अशा स्पर्धा परीक्षामध्ये की ज्याच्यामध्ये असं काही ऑप्शन नसतो म्हणजे की रोज करण्याशिवाय पर्याय नसतो. की मुलांचा प्रश्न असतो की पेपर किती दिवस वाचायचे, तर मी म्हणतो आयच झालं त्यादिवशी प्रश्न सोडून द्या, तुम्ही ठरवा म्हणजे. ज्या दिवशीपर्यंत आयस होतं पेपर वाचायचे म्हणजे. ज्या दिवशीपर्यंत डेप्युटी कलेक्टर पद निघत नाही तोपर्यंत पेपर वाचायचे. जोपर्यंत ते होत मासिक दिवस वाचायची, जोपर्यंत निघत नाही पोस्ट तोपर्यंत वाचायचं म्हणजे. सलग की मी प्रेमचंद डोगरा हा एक आपला प्रसिद्ध आपला बळीण करतो भारताचा की ज्याने पूर्वी
मिस्टर युनिव्हर्स मिळालं होतं, त्याची मुलाखत ऐकली होती म्हणजे प्रत्यक्ष. मग खूप सुंदर असं मला प्रभाव पडला. म्हणजे तो असं म्हणाला की त्याला विचारलं की तू खूप व्यायाम करतो म्हणजे 14 तास. तो बोला की हो 14 तास वस्तू व्यायाम करतो म्हणजे. मग तो सुट्टीवर घेतो मी व्यायामातनं. तो बोला की हो आठवड्यात एक दिवस मी सुट्टी घेतो, मग त्या दिवशी आराम करतो म्हणे. तू काय करतो अशी ते म्हणलं की आराम करतो म्हणजे काय करतो. बोला की 7 तास व्यायाम करतो. म्हणजे आराम करतो म्हणजे तो त्या दिवशी 7 तास व्यायाम करतो म्हणे. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा प्रकार आहे. निबंधामध्ये मांडता येतं, हे सगळं निबंधात मांडता येतं. विस्तारते ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे जी इतर कुठल्या परीक्षेत नसेल पण या परीक्षेत खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे की जसं कलाम यांचा अग्निपंख आहे, किंवा वर्गीस कुरियन यांचं आय टू हॅव अ ड्रीम, माझं एक स्वप्न होतं, किंवा पी साईनाथ दुष्काळ आवडे सर्वांना, किंवा सरांचंच एका तेलियाने पुस्तक आहे. अशा अनेक वेगळी पुस्तकं आहेत की ज्यातनं आपल्याला विविध देश, त्यातले विचार, व्यक्ती, त्यातले विचार, त्यांचा परिस्थिती आणि आपल्या परिस्थितीचा कॉन्ट्रास्ट हा कळतो. त्यामुळे आपल्या वैचारिक जेव्हा प्रगल्भ होतात आणि ज्याचा आपल्याला परीक्षेमध्येही आणि आयुष्यामध्येही चांगला फायदा होऊ शकतो असं म्हणता येईल. अशा प्रकारे दर 15 दिवसामध्ये कमीत कमी चांगलं पुस्तक वाचणे आणि दर एक महिन्याभरात तरी एक निबंध लिहून काढणे, चांगला चेक करून घेणे, हे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणता येईल. मुलाखती तयारीबद्दल मुलांना खूपच उत्सुकता असते. खरं तर मुलाखती तयारी ही प्रिलिम आणि मेन्स नंतर येते, पण साधारणतः मुलाखती तयारी आधीपासून करायची असेल तर मुळात चांगली पर्सनॅलिटी बनवणे हा याच्यावर महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे की पर्सनॅलिटी ही काही रात्रात घडता येत नाही. म्हणजे तिचं तुम्ही आधीपासून विचार करत असाल आणि बनवत असाल तर ती चांगली. म्हणजे मग पर्सनॅलिटी बनवणं म्हणजे काय, तर माणसाने बहुश्रुत असलं पाहिजे, चांगला वाचक असलं पाहिजे, चांगलं कम्युनिकेटर असलं पाहिजे, संवाद कौशल्य असलं पाहिजे, उच्चारांवर पकड असली पाहिजे. जसं सरांकडे होतं, विश्वनाथ सरांकडे किंवा सचिनकडे कविता सांगता आल्या पाहिजेत चांगल्या. हे सगळं करणं म्हणजेच चांगली पर्सनॅलिटी आहे असं म्हणता येईल. ती रात्रात होत नाही. चांगले छंद जोपासणं असतं, काही ना काही चांगले छंद जोपासणे हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. म्हणजे एखाद्या खेळामध्ये रस घेणं आणि त्या खेळामध्ये चांगलं परिणाम मिळवणे हे सगळंच व्यक्तित्वाचा भाग आहेत. ते जर तुम्ही आधीपासून करत गेलात तर निश्चितच तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. बाकी असं काही स्पेसिफिक इंटरव्ह्यूमध्ये काही करता येत नाही, कारण तुमची पर्सनॅलिटी रात्रात बदलत नाही आणि ते एवढी पर्यंतच बघतात की तुम्ही नक्की कोण आहात. की तुम्ही ॲन्युअल कधी सांगायला गेलात, मला आठवतं एका स्टुडंटने मॉडर्न आर्ट असं त्याने हॉबी लिहिली. म्हणजे त्याला काय ती मॉडर्न आर्टची हॉबी नव्हती, पण त्याला कोणती सांगितलं की चांगली असेल म्हणजे. पण शेवटी त्याला प्रश्न पडला की मॉडर्न आर्ट म्हणजे काय. मग तो मॉडर्न गॅलरी गेला दिल्लीमध्ये. मग तिकडे ते चित्र एक डोळे एकीकडे एक, नाकीकडे एक, आणि सगळं तरी उलटी सुलटी. त्याला कळत नाही की चित्र कसं बघायचं, उभं सगळं टेन्शन झालं. म्हणजे खूप रात्रात तुम्हाला कसं काय छंद उभं करता येईल. म्हणजे छंद जर आधीपासून असेल तर चालणार. म्हणजे तर हे सगळं तयारी आधीपासून करणं आवश्यक आहे असं म्हणता येईल. म्हणजे जसं सचिन बोला की अभ्यास गट पाहिजे, तर अभ्यास गटाचे महत्व आहे. म्हणजे की स्पर्धा परीक्षांमध्ये डायनामिक पणा खूप असल्यामुळे खूप काही चालू असतं. करंट सब्जेक्ट असतात, कारण मटेरियल चांगलं काही. आता आम्ही ग्रुप करून मी काय करू, तसं सोपं उत्तर आहे. ग्रुप आपोआप होतो. म्हणजे ग्रुप असं काय तू ये आपण चला अभ्यास करू असं होत नाही. तो जर नॅचरली झालं तर तो ग्रुप. म्हणजे आर्टिफिशियल करायची गरज नाही. मग त्या केसमध्ये एकट्याने अभ्यास केल्यास परवडला. एकट्याने अभ्यास करून मुलं झाली आहेत तर असं काही नाही की गट पाहिजेच. म्हणजे पण साधारणतः म्हणजे गट असेल तर फायदा होतो. म्हणजे स्टडी ग्रुप मार्गदर्शन घेणे हा पण मुद्दा आहे. की बऱ्याच वेळा काय होतं की नम्रता ठेवली अभ्यास करताना, की समोरच्या वेळेला बरंच झालं मोठी लोक असतात, त्यांच्याकडे नॉलेज असू शकतं, त्यांच्याकडे चालू घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आणि मार्गदर्शन घेऊन जर आपल्याला फायदा होत असेल, व्यवस्थित असेल तर ते मग खूप बरं पडतं. म्हणजे तर बराच हा एक मुद्दा आहे. म्हणजे की सगळं मी स्वतःच करेल असं इथे होत नाही. म्हणजे थोडंफार इतरांकडून शिकून मार्गदर्शन घेऊन विशेषतः पेपर लिहिणं, चेक करून घेणं या प्रक्रिया खूप कुशल ठरतात. म्हणजे कारण त्या केल्याशिवाय किती मार्क पडणार आहेत हे अंदाज येत नाही. म्हणजे किंवा आपल्या बरोबर की चुकी आपल्याला कळत, जे आपल्या बरोबर वाटत असेल चुकीचं शकतं असं पण आहे. म्हणजे त्यामुळे मार्गदर्शन घेणं हा आपण एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हणता येईल. नोट्स काढणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की जसं आता विश्वासराव म्हणाले तसा अनुभव असतोच. मध्ये की पास झालेल्या मुलांच्या नोट्स घ्यायच्या, झेरॉक्स काढायच्या, आणि मुलांचं काय म्हणणं असतं की त्या नोट्स वाचून मी पण आता आयपीएस बनतो. म्हणजे असं कसं होईल. म्हणजे असं होतच नाही, पण असं होऊ शकत नाही. म्हणजे तो एखादा व्यक्ती नोट्स काढतो ते स्वतःपुरता काढतो. म्हणजे त्याच्या आकलनाप्रमाणे काढतो. तो एखादा पान वाचतो आणि त्या पानामध्ये त्याला जे महत्त्वाचं वाटलं त्याचं थोडक्यात उतरवतो. ट्रिगर वर्ड असतो, ट्रिगर सेंटेन्स असतं. म्हणजे की ते सेंटेन्स किंवा ते वर्ड दिसल्यावर त्याला अख्खं पान डोळ्यासमोर येतं. त्याच्या विंडो फटाफट उघडतात म्हणजे नोट्स वाचल्यानंतर. आणि तुम्ही त्याच्या नोट्स वाचल्या तर काय होणार, तुमच्या विंडो फटाफट क्लोज होणार. म्हणजे कारण तुम्ही ते पुस्तक वाचत नाही ना. त्यांना ते पुस्तक वाचून नोट्स काढल्यात म्हणून ते नोट्स असल्या तरी विंडो उघडतात ना.
तुम्ही जर पुस्तक वाचत नसेल आणि डायरेक्ट नोट्स वाचल्यात तर तुमचे विंडो कशा होणार म्हणजे. तशा प्रकारे डेमो सॉफ्टवेअरने काम होत नाही म्हणजे, रिअल सॉफ्टवेअर लागतं म्हणजे. थोडक्यात स्वतः मिळाल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसा प्रकारे म्हणजे. नोट्स स्वतः काढतात म्हणजे, असं रेडीमेड नोट्सचं काम होत. त्या फार तर बघू शकतो तुम्ही कसं नोट्स काढल्या होत्या वगैरे, त्याचा काही थेट फायदा होत. मुळात जसं शस्त्र म्हणाल्याप्रमाणेच थोडंसं की इथे प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा असतो, अभ्यास करण्याचा, नोट्स काढण्याचा वगैरे, स्वतःची शैली डेव्हलप करायची म्हणजे. असं काही त्याने असं केलं म्हणून मी असं करणार असं इथे काही प्रकार नाहीये. जो प्रत्येक व्यक्ती पास होतो इथे तशी प्रत्येक स्वतःची वेगळी कहाणी असते. तुम्हाला स्कीमच माहिती नाहीये पण त्याची टीका मात्र भरपूर माहिती आहे. याचं कारण काय होतं बरंच वेळेला की लेफ्टिस्ट प्रकारचे लोक टीका करण्यात खूप चांगले असतात म्हणजे, आणि ते चांगलंच आहेत, काय वाईट नाहीये. पण बऱ्याच वेळेला काय होतं की मूळ मुद्दा सुटतो की स्कीम तयारी केली पाहिजे. स्कीमवर नजर अजिक असतंच की काहीतरी विशिष्ट करणारी स्कीम आली असते की मला मागचं सरकार त्याच्यात जिंकलं असं म्हटलं गेलंय, मग ती स्कीमही बघितली पाहिजेच की काय आहे म्हणजे. आणि मग स्कीम बघितल्यावर तिच्याची टीका बघितली पाहिजे. असं दोन्ही महर्षीने तो अप्रोच घेणं आवश्यक आहे म्हणजे. की तुम्ही जर फक्त क्रिटिकल अप्रोच घेतलात की प्रत्येकात काय वाईट आहे असं जरा ते काय लोकांना वाटतं म्हणजे, की सगळ्यांचे स्पाय मातीच आहेत, सगळ्यांचे स्पाय मातीच येतात, फक्त ते पाय शोधत बसले प्रत्येकाचे. तर असं काय नाही म्हणजे, चांगलं पण असंच की चांगल्या आधी बघा आणि मग त्याची क्रिटिक बघायला हरकत नाही, एक भाग म्हणून, अनुषंगिक भाग म्हणून. मग त्याशी जरा बॅलन्स व्ह्यू घेणे, बॅलन्स पेपर वाचणे हे आवश्यक आहे म्हणजे. पेपरमध्ये एडिटोरियल वाचणे, मधलं पण विशेषतः महत्वाचं असतं ते लक्षात घेणे आणि त्यातले व्ह्यू इंटरनलाइज करणं आवश्यक आहे. रेग्युलर व्ह्यू घेऊन काय उपयोग नाही, व्ह्यू बघायचे आणि ते इंटरनलाइज करायचे. जे फक्त रेडीमेड व्ह्यू घेऊन तुम्ही मांडलेत पेपरमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये तर उडे पडणार अगदी निश्चित म्हणजे, कारण ते व्ह्यू आपल्याला कळून नसतात. आपण रेडीमेड घेतो आणि मांडायला बघतो म्हणजे. थोडक्यात इंटरनलायझेशन ऑफ द स्टडीज हा खूप महत्वाचा मुद्दा इथे आहे असं म्हणता येईल. इंटरनेटचा वापर जर सचिन बोला तर खूप चांगल्या साईट आहेत. PIB म्हणून साईट आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. मग ते सगळे सरकारी निर्णय आहेत, रोज काय झाले ते प्रत्येकाला पाठवतो ईमेल, तुम्ही त्याच्यात सबस्क्राईब करायचं, तो रोज ईमेल पाठवतो. आणि खूप इंटरेस्टिंग निर्णय असतात. मग काय कालच्या दिवसामध्ये सरकार निर्णय घेतले म्हणजे. UPSC पोर्टल नावाची एक साईट आहे, ते पण खूप वेगळ्या प्रकारे कव्हर करतात की काय चाललं आहे, कुठले पेपर आहेत, कुठले परीक्षा झाल्या, त्यांचे पेपर, मग सगळ्याची जाणीव करून घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे. तर इंटरनेटचा चांगला वापर करता येईल म्हणजे डेफिनेटली म्हणजे, ते चांगलंच आहे म्हणजे. बाकी स्पर्धा परीक्षा साहित्य भरपूर आहे, मात्र मग ते घेताना पुन्हा एकदा म्हणजे दुकानात जाऊन स्वतः रिसर्च केला पाहिजे. पुन्हा थोडं रिसर्च म्हणजे सर्च पुन्हा एकदा की काय नक्की त्यात चांगलं आहे काय वाईट आहे, आणि स्वतः निर्णय घेतलेला बरा. कारण कुठलं पुस्तक कोणाला किती पचेल हे त्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर डिपेंड आहे म्हणजे. तर एखादं पुस्तक एखाद्या जबरदस्त वाटलं आणि खूप चांगलं पत्र फायदा आला, त्याचा इतराला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही पास होता की नाही हा दुय्यम मुद्दा बनतो, तुमची पर्सनॅलिटी बनते, तुम्ही जे नव्हता ते बनता म्हणजे. जसं सर म्हणलं की एक परीक्षा आदमी को क्या बनत देते हे म्हणजे. मग हा खूप चांगला अनुभव असतो म्हणजे की ज्यातनं, जसं प्रतीकच उदाहरण आहे, प्रत्येकाने टाकलं होतं की माझी हॉबी काय तर लिव्हिंग, जगणे माझी हॉबी म्हणजे. तर दिल्लीत इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू, लोक बोलले की आम्ही काय जगत नाही काय म्हणजे, तू लिव्हिंग करतो म्हणजे. तो बोला की तुमचा प्रश्न आहे म्हणजे, मी जगतो, मला जगायला आवडतं म्हणजे, मला जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद झाला. आणि इंटरव्ह्यू पण त्याचं ते त्याला आवडलं म्हणजे, काय खरोखर तसं सांग त्याला आवडतं म्हणजे, त्याला जगायला आवडतं म्हणजे. थोडक्यात जगण्याच्या प्रेमात असलो पण तर UPSC MP सारखं परीक्षण येतं, कारण त्यात जेवढं शिकायला मिळतं वेगळ्या प्रकारे, इतक्या वेगळ्या प्रकारे अँगल शिकता येतात आणि विचार करता येतो, तितकं इतर कुठल्याच एक्झाममध्ये एवढी व्हरायटी मिळत नाही. की जितके वेगळी आव्हानं समोर येतात नंतर, तितकी इतर कुठल्याच करिअरमध्ये आव्हानं समोर येत म्हणजे. आणि आव्हान घेणं हे असं तरुणाचं लक्षण असतं म्हणजे. आव्हान नाही घेतलं तर मग काय अर्थ म्हणजे, की जसं पोलीस पांडवांना एखादा असा प्रश्न विचारला की लोक हे माउंटेनिंग काय करतात म्हणजे, डोंगर का चढतात म्हणजे. मग काय करायचं ना, सुखासुख आयुष्य सोडून डोंगर चढत जायचं म्हणजे उंचावर. तर पोलीस पांडव म्हणाले की ते डोंगर आहेत म्हणून ते चढतात म्हणजे. त्या एक प्रकारे म्हणजे की आव्हानं आहेत म्हणून घ्यायची म्हणजे, आणि आव्हानं नाही घेतली तर मग काय म्हणजे, मग त्यांना नाही कुठली म्हणजे, किंवा मग ते हे कुठलं म्हणजे की आव्हानं घेता आली पाहिजेत आणि ते पार पडता आली पाहिजेत. आणि त्या दृष्टीने या परीक्षा हा खूप महत्त्वाची संधी आहे असं मी म्हणेल म्हणजे. मग संधीसाठी तुम्ही म्हणाल की मग आमचं करिअर सगळं सोडून देऊ का, ग्रॅज्युएशन पोझिशन वगैरे, काही गरज नाही, ते करूनच इकडे करता येईल म्हणजे. ते तर कायच आहे म्हणजे. कारण माझा हा प्रश्न असतो की आता मी म्हणजे ते लक्ष सोडून देऊन तेवढं ग्रॅज्युएशन तुमचं चांगलं करा, पोझिशन करायचं पोझिशन करा, जे काही करायचं चांगलंच करा की कुठे वाईट होतं म्हणजे, सहज करता येतं. मग ते चांगलं करा आणि इकडे या म्हणजे. काही लोकांना प्रश्न असतो मी CA आधी बनू की MBA आधी करू का IAS आधी करू. तर मग ते तुमच्या आर्थिक परिस्थिती, घरच्यांचा पाठिंबा, एज हे सगळं डिपेंड आहे. काही लोकांचा इंटरेस्टिंग प्रश्न असतो की मी MBA करू की IAS करू. तर हाच प्रश्नच नाहीये. सगळ्या एक्झामपेक्षाही वरची एक्झाम आहे समजा, तर ते काय असं काय म्हणजे तुम्ही MBA करून या, काय प्रश्न आहे म्हणजे.
तर त्यामुळे नीट अंडरस्टँडिंग करणं एक्झामचं, त्या दृष्टीने फोकस करणं, त्या दृष्टीने प्लॅनिंग करणं आणि मग ते एक्झिक्यूट करणं, ही सगळी अशी प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. ही सगळी प्रक्रिया करत घेताना अनेकांची मदत लागते, ती घेतली पाहिजे. अर्थात देणाऱ्याचे 10 हजारो आणि दुबळी माझी जोडी असं म्हटलं आहे. पण अर्थात मदत मागितली पाहिजे, मागितली तर मिळते. आणि त्यात कोणी काही पण वाटून नाही मदतीमध्ये घेण्यामध्ये अनेक ठिकाणं शिकता येतं, अनेकांकडनं घेणार काय असतं म्हणजे ते जर घेत आपण गेलो तर ही खूप सुंदर प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. आता ही सगळी चर्चा केली आपण, ती खूप जनरल केली मला खात्री आहे. त्यामुळे आता पुढचा जो भाग आहे म्हणजे तो म्हणजे प्रश्नोत्तरामध्ये आपण मी आणि सचिन त्याचा उत्तराचा प्रयत्न करू, असा प्रयत्न करू. कारण मग मी माझ्या बाजूने बोललोय, माझ्या बाजूने बोलताना काही लक्षात माझ्या बाजूने काही मुद्दे मांडले, तर तुमच्या बाजूने प्रश्न असतील प्रॅक्टिकल तर ते शेवटी मी एवढंच म्हणेल की म्हणजे त्या सगळं स्टुडंटने मला एसेन्स पडला मोठा की खूप फ्रस्ट्रेशन होतं, खूप वरती खाती होतं, असं वाटतं की काय हे त्याचं नेहमीच असतं. ते म्हणजे मी तर लिहून पडलं की बाबा हिम्मत मर्द मदत खुदा, म्हणजे तू बरा, म्हणजे बाकी मग यू डू युअर बेस्ट, गॉड विल डू द रेस्ट अशी म्हण आहे. ते दोन्ही अर्थाने गॉड विल डू द रेस्ट म्हणजे गॉड बाकीचं करेल, किंवा दुसऱ्या अर्थाने म्हणजे गॉड विल डू द रेस्ट, गॉड आराम करेल. का तर गॉड करायला काही उरत नाही, तुम्ही केलं की सगळं तुमच्या हातातच करतो. तुझ्यामध्ये की बहिणाबाईंचंच पुन्हा हे जाणार की बहिणाबाईंचे पती वारले.